नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यातील 29 महानगरपालिका निवडणुका आयोजित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आयोग येत्या 15 ते 20 डिसेंबर दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो. जिल्हा परिषद निवडणुकांपेक्षा आधी महापालिका निवडणूक घेणे सोयीस्कर असल्याचं सांगितलं जाते, कारण जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण 50% ओलांडले आहे. याबाबत आज आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली असून निवडणुकीसाठीचा तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. परळीमध्ये बुधवारी रात्री नगर परिषदेसमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी गेले असता नगर परिषद कर्मचाऱ्यांशी त्यांचा वादविवाद झाला. या वादानंतर देशमुख समर्थक मोठ्या संख्येने जमले आणि घोषणाबाजी झाली. देशमुखांनी शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याचे मेडिकल करण्याची मागणी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णायक पावलांमुळे महसूल विभागात मोठी डिजिटल क्रांती घडली आहे. अनेक वर्षांपासून रुतलेल्या प्रश्नांना त्यांनी अवघ्या एका वर्षात मार्ग मिळवून दिला. त्यांनी डिजिटल सातबाराला कायद्याचे संरक्षण दिले असून डिजिटल सातबारा संदर्भातील शासन परिपत्रकही प्रसिद्ध झालंय. या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे आणि जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंढवा आणि कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळ्या प्रकरणी लँड माफियांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप पुन्हा तापला आहे. मुंढवा घोटाळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची कंपनी अमेडिया सापडली आहे. तर ही पार्थ पवारांवर अद्याप कारवाई न झाल्याने विरोधकांचा आरोप आहे की दाल में कुछ काला नाही, अख्खी दालच काली आहे. या प्रकरणात समितीच्या चौकशी आणि ड्रामाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांना बचावण्याचा प्रयत्न होत असल्याचं विरोधक म्हणत आहेत. पुणे पोलिसांनी 3 डिसेंबर 2025 रोजी शीतल तेजवानी यांना 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. या प्रकरणात ती मुख्य आरोपी असून चौकशी तिचा जामीन व्यवहारात थेट सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. अटकेपूर्वी पोलिसांनी तिची 2 वेळा चौकशी केली होती. या जमीन व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी जमीन खरेदी केली गेल्याचा आरोप आहे. प्रकरणातील तपास सुरू असून शीतल तेजवानीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 5 दिवसांपूर्वी दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. 2 डिसेंबर रोजी दिग्विजय पाटील पोलीस आयुक्तालयात हजर राहून सविस्तर चौकशीसाठी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की चौकशीसाठी पुन्हा बोलवल्यास ते हजर राहतील, परंतु सध्या परदेशात असल्यामुळे जय पवारांच्या लग्नानंतर चौकशीसाठी येतील. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना 9 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या बदनामीसाठी खटला दाखल केला आहे. हा वाद पावसाळी अधिवेशनादरम्यान उसळला होता, जेव्हा रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेवर विधान परिषदेत मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचा आरोप केला आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून टीका केली होती. सातपूरमधील ओराबाळ गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण प्रकाश लोंढे अखेर पकडला गेलाय. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ त्याला अटक केली. अटकेदरम्यान पळताना 34 फूट उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. गंभीर जखमी अवस्थेत तो पोलिसांच्या ताब्यात असून 2 दिवसात नाशिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे, असं उपायुक्त किरण चव्हाण यांनी सांगितलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार राज्यपालांना त्यांच्या राजभवनाचे नाव बदलण्यास सांगितले गेले होते. त्यानुसार नागपूरमधील राजभवनाचे नाव आता लोकभवन करण्यात आलंय. ब्रिटिश काळात 1891 साली सेंट्रल प्रॉव्हिन्सचा भाग असलेल्या सीपी अँड बेरार प्रांतात नागपुरात गव्हर्नमेंट हाऊस म्हणून हे राजभवन बांधले गेले होते. स्वातंत्र्यानंतर हे राजभवन राज्यपालांचे अधिकृत कार्यालय आणि निवासस्थान म्हणून वापरले जाते. मुंबईत 7 डिसेंबर रोजी जैन समाजाकडून जीवदया आणि कबूतर बचाव या अभियानाचा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा जैन मंदिर पासून सुरू होऊन लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ या मार्गे दादर कबूतरखाना जैन मंदिर आणि इतर प्रमुख जैन मंदिरांपर्यंत जाईल. नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याप्रकरणी काल अंजनी आंबेडकर यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. या भेटीदरम्यान पीडित तरुणीच्या शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार असल्याची घोषणा अंजली आंबेडकर यांनी केली. तसेच प्रियकराचे स्वप्न पूर्ण कर, तू अधिकारी झालीच पाहिजे, तुझ्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व व्यवस्था आम्ही करू, असा विश्वास त्यांनी पीडित तरुणीला दिला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती गंभीर आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिराचा दर्जा असूनही येथे अवैध गर्भपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या आरोग्य केंद्रावर स्टिंग ऑपरेशन करूनही बाब उघड केली आहे.
लाखांदुरात आयुर्वेदिक औषध विक्रीच्या नावावर हरियाणातील गुंडांनी महाराष्ट्रात दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। 2 वाहनांमधून आलेल्या टोळीने आयुर्वेदिक औषध विकणाऱ्या आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या व्यक्तीवर बेसबॉल स्टिक व दगडांनी प्राणघातक हल्ला केलाय। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने 5 जणांना अटक केली। काही दिवसांपूर्वी अमरावतीत ही अशीच घटना उघडकीस आली होती। डोंबिवलीचा सोशल मीडिया रील स्टार शैलेश रामगुडे आणखीन अडचणीत आहे। 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या शैलेशवर आता 92 लाखांच्या फसवणुकीनंतर त्याच्यावर आता आणखीन 22 लाखांचा आरोप आहे। मुंबईतील IT तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत इंस्टाग्रामवरून फसवल्याचा दावा केला गेलाय। तिच्याकडून फोटोशूट, BMW आणि आजारपणाच्या कारणांवरून रक्कम उकळली आहे। 27 लाखांपैकी फक्त 5 लाख परत, बाकी पैसे देण्यास त्याने नकार दिलाय। तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू आहे। डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर 6 आणि 7 डिसेंबरला डोंबिवलीकर चषक या नावाने एक क्रिकेटचा रंगारंग मेळावा रंगणार आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तब्बल 80हून अधिक मराठी कलाकार मैदानात उतरणार आहेत। रायपूरमध्ये खेळला गेलेला भारत दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 358 धावांचा डोंगर रचला। भारताच्या ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीच्या शतकांमुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या। मात्र भारताची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण इतके कमकुवत ठरले की सामना निसटला आणि दक्षिण आफ्रिकेने दुसरा एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला। भारताच्या या पराभवानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली। 5 खेळाडूंमध्ये भारताचा पराभव झाला। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दत्त जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। साईबाबा मंदिरासोबतच मंदिर परिसरातील दत्त मंदिरातही दर्शनाला भाविकांची मोठी रांग लागली आहे। दत्त जयंती निमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि लाईट डेकोरेशनने सजवण्यात आलाय। आज सायंकाळी मंदिरात दत्त जन्म सोहळा पार पडणार असून हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। मंदिर व्यवस्थापनाकडून सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तसेच विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। अभिनेत्री अमृता खानविलकर रंगभूमीवर पदार्पण करणार आहे। ती लग्न पंचमी या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार असून लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर येत्या वर्षात मनाच्या जवळचा प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती। इंटरनेटमुळे जग जवळ आलंय आणि अनेक गोष्टी सोप्या झाल्यात, परंतु AIच्या माध्यमातून तयार होणारे अश्लील फोटो आणि व्हिडिओ यांमुळे इंटरनेटच्या वाईट बाजू समोर येत आहेत। यावर अभिनेत्री रश्मिका मंदानाने संताप व्यक्त केलाय। अनेक सेलिब्रिटींनी AIच्या गैरवापरावर आपला आवाज उठवला असून कलाकार हे तंत्रज्ञान नीट वापरण्याचे आवाहन करत आहेत। अभिनेत्री समंता रुथ प्रभूने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदुमुरू सोबत कोईम्बतूर मधील लिंग भैरवी मंदिरात लग्न केलं। या लहानशा समारंभात फक्त 30 पाहुणे उपस्थित होते। हे दोघांचं दुसरं लग्न असून समंताने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंददायक धक्का दिला। लग्नानंतरच्या 2 दिवसात समंताने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध फोटो पोस्ट केले आणि आता स्वतःला राजची प्रॉब्लेम असल्याचंही म्हटलंय। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।